आज संपूर्ण देशामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठा होणार असून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले। त्यानंतर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की महाराष्ट्र राज्यावर आलेले संकट दूर व्हावे ही गणराया चरणी प्रार्थना करत असून शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभो असे ते यावेळी म्हणाले। आज गणरायाचं आगमन अतिशय उत्साहामध्ये आणि आनंददायी वातावरणामध्ये झाले। गणरायाची प्राणप्रतिष्ठापना सुद्धा झाली, पूजा पण झाली। गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना केली की महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामधून शेतकरी हा खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे। त्या संकट त्यांचं दूर व्हावं आणि महाराष्ट्रात ज्यांच्यावर असे काही संकट पडले पण संकट मोचन आहे त्या संकटातून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना मी गणरायाकडे केली। सुखी समृद्धी महाराष्ट्र, सुखी समृद्धी जिल्हा व्हावा ही प्रार्थना गणरायाच्या चरणी केली। विघ्नहर्ता, संकट मोचन आपण कितीतरी विश्लेषण लावू आणि मला असं वाटतं की बाप्पाच्या आगमनामुळे निश्चित सर्वांचे संकट दूर होतील। मला विश्वास आहे आणि माझी बाप्पाच्या चरणी प्रार्थना। चिंगीच्या भातुकली सारखाच आपणही आनंदाने आपला संसार उभारतो, कष्टाने एक एक वस्तू जमवतो, पण अचानक नियती डाव साधते आणि अवघा संसार उधळून लावते। भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली। त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची। शासनाने हेच कर्तव्य पार पाडले। आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला, त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।